Hello, students. Today, let us be familiar with this short story, that is To Build a Fire by Jack London. आज मी तुम्हाला थोडंफार मराठीमध्ये ह्या स्टोरीचं जे विश्लेषण आहे ते सांगण्याचा माझा प्रयत्न असेल, बिकॉज आय नो दॅट इट इज डिफिकल्ट फॉर यू टू अंडरस्टँड वेन द टीचर इज यूजिंग ओनली इंग्लिश. ओके, तर टू बिल्ड अ फायर ही जी शॉर्ट स्टोरी आहे ही लिहिलेली आहे एक अमेरिकन रायटर आहेत ज्यांचं नाव आहे जॅक लंडन. आणि या स्टोरीचे जे आहेत 2 व्हर्जन आहेत, 2 आवृत्त्या आहेत. सर्वप्रथम जॅक लंडननं ही जी कथा आहे ती 1902 लिहिलेली होती. पण 1902 लिहिलेल्या कथेचा जो शेवट आहे तो दुःखी नव्हता, तो ट्रॅजिक नव्हता. तर फक्त जो कथेचा नायक आहे तो सिव्हिअरली इंज्युअर्ड असतो, तो जखमी होतो बर्फात जास्त काळ राहिल्यामुळे. अतिशय कमी तापमानात प्रवास केल्यामुळे बर्फाळ प्रदेशातून तो जो नायक आहे तो जखमी झालेला आहे. त्याच्या चेहऱ्याचा भाग आणि त्याचे जे हात आहेत त्याला जखमा झालेल्या आहेत. असा त्या कथेचा शेवट आहे. आपल्याला अभ्यासासाठी सिलेबसला जी कथा आहे ती या कथेची दुसरी आवृत्ती आहे, जी की 1908 लिहिल्या गेली. तर आपण जी कथा अभ्यासतोय ती कथा 1908 लिहिल्या गेली आणि ती दुसरी आवृत्ती आहे 1902 लिहिल्या गेलेल्या कथेची. आणि ही जी कथा आहे दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ मास्टरपीस. आणि या कथेचा जो शेवट आहे तो ट्रॅजिक आहे. आणि ही कथा जी आहे ती एका मोठ्या चळवळीचा भाग आहे. इट इज अ पार्ट ऑफ अ literary movement in American literature known as the movement of naturalism in American literature. आपल्याला मराठीत जर त्याचं ट्रान्सलेशन करायचं झालं तर आपल्याला असं म्हणावं लागेल की निसर्गवादाची ही चळवळ आहे. आता अमेरिकन नॅचरलिझम किंवा अमेरिकन निसर्गवाद जो आहे तो नेमका काय आहे, तर त्याचे आपल्याला एक 4 वैशिष्ट्य मानता येतील. देर आर 4 मेजर फीचर्स ऑफ दिस लिटररी मूवमेंट नोन ॲज अमेरिकन नॅचरलिझम. तर पहिलं त्याचं वैशिष्ट्य आहे रिअलिझम. वास्तववाद. त्याच्यानंतर त्याचं दुसरं जे प्रिन्सिपल आहे, दुसरं जे फीचर आहे किंवा तत्त्व आहे ते आपल्याला सांगता येईल, ते आहे डिटर्मिनिझम. म्हणजे माणूस जो आहे तो स्वतःचं आयुष्य ठरवू शकत नाही, तर मानवी आयुष्य जे आहे त्याच्यावर प्रभाव करणारे अनेक घटक असतात. फॉर एक्झाम्पल त्याच्या सभोवतालचं वातावरण आहे, त्याच्या सभोवतालचा समाज आहे. अशा शक्ती आहेत की ज्या त्याच्या मर्यादेंच्या बाहेरच्या असतात. दे आर आउट ऑफ हिज रीच. माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. सो दिस इज डिटर्मिनिझम, रिअलिझम, वास्तववाद. आणि तिसरं आपल्याला त्यातलं तत्त्व सांगता येईल ऑब्जेक्टिव्हिजम.
ही जी चळवळ आहे साहित्यातली, अमेरिकन साहित्यातली, त्यातलं अजून एक महत्त्वाचं तत्त्व आहे ऑब्जेक्टिव्हिजम. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू आणि ऑब्जेक्टिव्हिजम म्हणजे एक जे ज्याला काय म्हणता येईल, अलिप्तपणे एखाद्या गोष्टीचं केलेलं परीक्षण, त्या गोष्टीमध्ये भावनिकदृष्ट्या इन्व्हॉल्व न होता, गुंतून न पडता, एखादी गोष्ट, एखादी घटना, एखादी वस्तू आहे तशी, जशीच्या तशी त्या गोष्टीचं वर्णन करणे, त्या गोष्टीमध्ये इमोशनली अटॅच न होता त्या गोष्टीचं परीक्षण करणे, दॅट इज ऑब्जेक्टिव्हिजम. मग हे जे लेखक आहेत या चळवळीतले, तर ते आपल्यासमोर जी पात्र मांडतात, जी परिस्थिती मांडतात, जी कथा मांडतात, त्यांच्यामध्ये त्यांचं जे निरीक्षण आहे, त्या लेखकाचं जे निरीक्षण आहे ते कसं आहे, दॅट इज जस्ट ऑब्जेक्टिव्ह. ते या सगळ्या गोष्टींकडे, त्या गोष्टींमध्ये गुंतून न पाहता तटस्थपणे पाहतात. ऑब्जेक्टिव्हिजमला आपल्याला मराठीमध्ये तटस्थतावाद असं म्हणता येईल, की कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतून न पडता तटस्थपणे त्या गोष्टीचं परीक्षण करणे, त्या गोष्टीकडे बघणे आणि ती गोष्ट मांडणे. इथे कुठे मांडणे? साहित्यात मांडणे. तर ही जी चळवळ आहे किंवा हा चळवळीतला जो एक भाग आहे, दॅट इज ऑब्जेक्टिव्हिजम. तर अमेरिकन नॅचरलिझमचं हे तिसरं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते कोणतं आहे? तटस्थपणे एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करणे. मग आपल्या कथेचा जो नायक आहे त्याची जी कथा आपल्यासमोर जॅक लंडन हा कथाकार, हा रायटर, लेखक जो मांडतो तो अतिशय तटस्थपणे मांडतो. तो त्या पात्राशी इमोशनली अटॅच नाही, त्याच्याविषयी तो सहानुभूती पूर्ण असं काही आपल्यासमोर मांडत नाही. त्याला जे दिसतं जसंच्या तसं तो आपल्यासमोर मांडतो. त्याच्यानंतर अजून एक अतिशय महत्त्वाचं तत्त्व या अमेरिकन नॅचरलिझम या साहित्यिक चळवळीचं आहे आणि ते आहे डार्विनियन प्रिन्सिपल. आपल्याला माहीत असेल की 19व्या शतकात एक फार मोठी गोष्ट घडून गेली आणि ती आहे चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाचा, या तत्त्ववेत्त्याचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत, द थिअरी ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. आता ही उत्क्रांती कशाबद्दल आहे? तर उत्क्रांती आहे या पृथ्वीतलावर किंवा या विश्वामध्ये जीव कसे निर्माण झाले, हे जग कसं निर्माण झालं. तर आपल्या ज्या धार्मिक अनेक ज्या समजुती आहेत किंवा अनेक धर्मशास्त्र आपल्याला जग कसं निर्माण झालं या संदर्भातल्या अनेक गोष्टी सांगत असतात. त्यात कसं आहे की समजा ख्रिश्चॅनिटी आहे, ख्रिश्चन धर्म आहे. ख्रिश्चन धर्म काय सांगतो की परमेश्वराने हे जग निर्माण केलं. परमेश्वरानं हे सगळं झाडं, फुलं, नद्या हे सगळं निर्माण केलं आणि त्यांनी एक स्वर्ग निर्माण केला. त्या स्वर्गात एक बाग निर्माण केली आणि मग त्या बागेमध्ये कोणीतरी खेळायला पाहिजे म्हणून त्यानं पहिला पुरुष निर्माण केला, ज्याला ॲडम असं आपण म्हणतो. आणि त्याला सोबत हवी म्हणून एक पुन्हा स्त्री निर्माण केली, तिला ईव असं म्हणतात. ॲडम आणि ईव. आता जर आपण हिंदू धर्म बघितलं तर हिंदू धर्मानं काय सांगितलं आहे की ब्रह्मा हा सर्वशक्तिमान परमेश्वर, त्याच्या डोक्यातून ब्राह्मण निघाले, त्याच्या बाहूतून क्षत्रिय निघाले, पोटातून वैश्य निघाले आणि पायातून स्त्रिया आणि शूद्र निघाले. तर असे अनेक धर्मांमध्ये ह्या क्रिएशनच्या, त्याला म्हणतात द स्टोरी ऑफ क्रिएशन, जगाची निर्मिती कशी झाली याच्या कथा सांगितलेल्या आहेत. या सगळ्यांच्या विरुद्ध, या सगळ्याला हादरा देणारं असं काही चार्ल्स डार्विननं मांडलं आणि तो म्हणाला
की हे जग कसं निर्माण झालं आहे, तर सुरुवातीला एक पेशीचा प्राणी निर्माण झाला, अमिबा, आणि त्याच्यामध्ये उत्क्रांती होत 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 मग सगळे जीव निर्माण झाले आणि आजचा मानव ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेत निर्माण झाला. त्याच्या आधी APE आपले जे पूर्वज आहेत ते वानर आहेत, त्याच्यापासून आजची जी म्हणजे आधी 4 पायावर चालणारा होता माणूस माकडासारखा, आणि नंतर तो 2 पायांवर चालायला लागला आणि पुढचे जे 2 पायांचं हात म्हणून वापर करायला लागला. वेगवेगळ्या गोष्टींचा त्याने शोध लावला. तो सगळा भाग आपल्याला माहीत आहे. तर डार्विनियन प्रिन्सिपल काय सांगते? चार्ल्स डार्विनचं